नमस्कार. मी पुन्हा नवीन विषयासह माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय अगदी महत्त्वाचा आहे. पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण अनेक नवीन नवीन प्रकारची झाडं लावतो आणि ज्यांनी नुकतीच जे आहे गार्डनिंग करायला सुरुवात केली आहे, म्हणजे जे नवीन आहेत, बिगनर्स आहेत, त्यांनी मात्र ही झाडं नक्की तुमच्या घरी ट्राय करा. अगदी स्वस्तात मी ही झाडं नर्सरीमधनं आणलेली आहेत आणि ही झाडं अशी आहेत ज्यांच्यापासून तुम्ही एक पासून अनेक झाडं तयार करू शकता आणि तुमच्या गार्डनला तुम्ही सुशोभित करू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही कमेंट सुद्धा करा आणि या व्हिडिओला जर तुम्हाला हाईप येत असेल तर हाईप करा. त्यामुळे नवीन विषय पुन्हा घेऊन यायला मला प्रोत्साहन मिळते आणि आवड सुद्धा निर्माण होते. चला तर मग अशी कोणती झाडं आहेत जी मी नर्सरीमधनं आता आणलेली आहेत आणि बरीच स्वस्त्यामध्ये मिळालेली आहेत तर आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात सुंदर झाड आहे इम्पेशंट. मला हे झाड फक्त 10 रुपयाला मिळालेलं आहे. तुम्ही सुद्धा आता नर्सरीमध्ये जाऊन याची छोटी छोटी झाडं जर तुम्हाला मिळत असेल तर ते घेऊन या. हे माझ्या मागच्या वर्षीचं बघा किती बन असं छान तयार झालं आहे. इम्पेशंट हे खूप सुंदर झाड आणि कटिंगनी सोप्या पद्धतीने लागणारं झाड आहे, तर तुम्ही याला नक्की घ्या. त्यानंतर तुम्ही बघत आहात हे सगळे मी आजच आणलेलं माझं कलेक्शन आहे. अगदी 10 रुपयाला मला मिळालं आहे. सगळ्यात पहिले आहे मिनी सिंगोनियम, निऑन कलर मध्ये आहे, सुंदर दिसते. त्यानंतर आहे कॅलेडियम मध्ये माझ्याकडे बरेच रंग आहेत, त्याच्यातला हा नव्हता तर मी हा एक आणला 10 रुपयाला. अगदी 200 रुपयाला ही सगळी झाडं मला मिळालेली आहेत. हे आहे आपलं छोटं मॉन्स्टेरा. याच्या सुद्धा बऱ्याचशा कटिंग्स तुम्ही लावू शकता आणि गार्डनला सुंदर बनवू शकता. तर मॉन्स्टेरा पण मला 10 रुपयाला मिळाला आहे. इतक्या स्वस्त्यात झाडं आजकाल मला मिळतात. पावसाळ्याचे सीझन आहे आणि थोडा सीझन स्लो असतो, झाडं कमी असतात, त्यामुळे अशा सीझनचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि वेगवेगळी झाडं घेऊ शकता. हा आहे व्हाईट पोथोज. 2 व्हाईटमध्ये कलर घेतलेले आहे. याच्यामध्ये थोडा व्हाईट शेड जास्ती आहे आणि तो हा एक घेतलेला आहे आणि हा थोडा मला महागात पडलेला आहे. हा थोडा एक 30 ते 40 रुपयाला दिलेला आहे. तुम्हीच बघा किती सुंदर आहे. न्यू व्हेरायटी आहे ही जी आहे ती. याला आपण मनी प्लांट पण म्हणतो, पांढऱ्या रंगांमध्ये. आणि याच्या पण मी बऱ्याचशा कटिंग्स ज्या आहेत ना त्या लावलेल्या आहेत. सुंदर दिसतात, हँगिंगमध्ये तुम्ही लावू शकता. त्यानंतर हे झाड जे आहे हे फिलोडेंड्रॉन मधलं एक प्रकार आहे आणि खूप सुंदर असं हे झाड आहे आणि हे थोडं मला महागात मिळालं आहे. तसं तर हे तुम्हाला 250 ते 300 रुपयापर्यंत मिळणार, पण मला स्वस्त्यात हे 100 रुपयालाच मिळालं आहे. एवढ्या कलेक्शनमध्ये माझं हेच फक्त एक महागाचं झाड आहे आणि 2 त्याला जे आहेत ना कंद आहेत, तर मी याचे 2 झाडं करू शकते. त्यानंतर तुम्ही हे जे बघत आहात हे जे आहे पेंटसचं झाड आहे. पेंटस बऱ्याच जसं तुम्हाला पाऊस आला ना त्याच्या छोट्या छोट्या कटिंग्सने पटापट याच्याच मातीमध्ये लावून द्याल. हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत पण आहे बघा, छोट्या छोट्या कटिंग्स लावल्या त्या पण लागलेल्या आहे. हे टेक्सासचं झाड आहे. याला ना सगळे पिंक कलरची फुलं लागतात, पूर्ण बहरून जाणारं हे झाड आहे पिंक कलरच्या फुलांनी. याच्या सुद्धा कटिंग्स आहे ना छोट्या छोट्या घ्या. एका झाडापासून आपण अनेक झाडं काय आहेत त्याचे बनवू शकतो. त्यानंतर मी अजून एक झाड आणलंय, ते आपलं झेंडूचं झाड. झेंडूला पण आपण कटिंगने लावू शकतो. इथं छोटी छोटी रोपं आणली आहेत. थोडी मोठी झाली की कटिंग केली, पिंचिंग केली की मग याचे सुद्धा मी जे आहे ते रोपं तयार करणार. शेवंतीचं पण झाड मला 10 रुपयाला मिळालेलं आहे. नर्सरीमधून इतकी स्वस्त झाडं आता या सीझनला तुम्ही घेऊन या, कारण गार्डनमध्ये मग ती खूप सुंदर दिसणार. नंतरचं झाड आहे कलांचुई आणि बघा हे माझं मागच्या वर्षीचं तुम्हाला दिसत असणार फुलं. अगदी कटिंगनी लागणारं 100% लागणारं झाड आणि बघा किती बहरलेलं झाड आहे कलांचुईचं. ही मला 10 रुपयालाच मिळालेलं आहे. याच्या छोट्या छोट्या कटिंग सोडा आणि भरपूर लावा. इतकं सगळं कलेक्शन एक फिलोडेंड्रॉन सोडलं तर 200 रुपयाला मी इतकी सगळी झाडं आणलेली आहेत. थोडी झाडं निवडताना त्याच्या मातीमध्ये बघा छोटी छोटी रोपं पण मिळणार. जसं इथे बघा कलांचुईची 2 रोपं लागलेली आहे, तीच मला फ्रीमध्येच मिळाली. तर बघा हे पण मला एक छान असं कलेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे आणि इतकं सगळं कलेक्शन अगदी 200 रुपयात फिलोडेंड्रॉन सोडून. फिलोडेंड्रॉन घ्यायच्या वेळेस बघा त्याची मुळं बघा किती छान तयार झालेली आहेत. मी आजच त्याला मातीमध्ये लावणार आहे कारण त्याला ती कुंडी छोटी होत होती. तर आपलं पॉटिंग मिक्स मी साधं घेते. रेती, गांडूळ खत, शेणखत, कोकोपीट आणि असं मिक्स करते. रेती तर मी प्रत्येकच माझ्या मातीमध्ये जी आहे ती मिक्स करत असते, त्यामुळे हवा जी आहे ती खेळती असते. आणि थोडा राईस हस्क म्हणून मी याच्यामध्ये ना टाकते. तर हे फिलोडेंड्रॉन नक्की तुम्ही गार्डनमध्ये ॲड करा. याच्यामध्ये मिनी फिलोडेंड्रॉन पण येतो, छोटं जे आहे ते पण येतं, ते पण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर हे बघा हे सगळं माझं कलेक्शन तुम्हाला मी एकदा दाखवत आहे. याच्यामध्ये इतकी सगळी झाडं, एक 200 रुपयामध्ये इतकी सगळी झाडं आली आहेत आणि गार्डनला सुंदर बनवण्यासाठी इतकी झाडं पुरेशी आहेत. भरपूर यांची झाडं जी आहेत ती तयार होतात.
नंतरचं हे एक सुंदर झाड आहे ऑक्झॅलियस, हे आधीच रिपोर्ट केलेलं आहे मी. याची सुद्धा कलेक्शन जे आहे ते तुम्ही तयार करा. जांभळ्या रंगाचे हिरव्या रंगामध्ये पण येतं आणि माझ्याकडे जांभळ्या रंगाचे आहे. बरेचसे झाडं तुम्ही याच्यापासून बनवू शकता. तर असं छोटंसं हे जे कलेक्शन आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.